करूया आपण. ओके, तर आज आपण काय बघणार आहोत, ऍव्हरेज बघणार आहोत किंवा त्याला सरासरी म्हणतात. ओके, सरासरी बघायच्या अगोदर सरासरीची कन्सेप्ट क्लिअर केले की कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला इझिली सुटेल. ओके, एकदम इझिली, काहीच विचार न करता तुम्ही करू शकता. तर पहिल्यांदा आपण सरासरी म्हणजे काय ते बेसिक एकदम बघणार. ओके, पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत, सरासरीचं बेसिक बघणार आहोत. सरासरी म्हणजे काय सांगा, समजा मला नंबर दिले. अरे जॉईन होताना जरा लवकर जॉईन व्हा, उशीर करू नका. ओके, तर नंबर मला दिले 5, 4, 9 आणि याचं मला सरासरी काढायला सांगितलं, ऍव्हरेज काढायला सांगितलं. तर आपण जनरली काय करतो सांगा, सम ऑफ नंबर्स डिवायडेड बाय एकूण किती नंबर्स आहेत डिवायडेड बाय काय करणार आहे, 3 नंबर आहे 3 करतो. हे सगळं बेसिक आहे त्याचं, लक्षात आहे. सगळ्यांचं सम करायचं आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ नंबर्स. ओके, म्हणजे 10 नंबर असेल तर डिवायडेड बाय 10. ओके, हे सगळं काय झालं सांगा, बेसिक झालं. हे जर परफेक्ट तुम्हाला माहित असेल ना, तर ऍव्हरेज वरची कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही इझिली सोडवू शकाल. ओके, तर त्याच्यासाठी मी काय केलंय बघा, तर काही फॉर्म्युले मी इथे केलेले आहे आणि त्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा बघणार आहोत. मी आता ऍव्हरेज म्हणजे काय ते सांगितले, सम ऑफ नंबर. सगळे नंबर्स काय करायचे, ऍड करायचे आणि डिवायडेड बाय एकूण किती नंबर्स आहेत ते काय करायचं, त्याच्या डिवाइड करायचं. हे काय झालं सांगा, सिंपल हे झाले. ओके, ज्याचं मी उदाहरण आता तुम्हाला दाखवलं. आता याच्यामध्ये आपण आणि काय बघणार आहोत, तर हे जर आपल्याला माहित असेल ना, तर आपलं काम खूप म्हणजे कमी वेळात होऊ शकतं. पहिली गोष्ट काय सांगा, ऍव्हरेज ऑफ कॉन्झिक्युटिव्ह नंबर, म्हणजे समजा नंबर आहेत 1, 2, 3, 4. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, क्रमवार आलेली संख्या. ओके, तर मी काय करणार सांगा, याच्यासाठी फॉर्म्युला काय बघा, आपण पहिल्यांदा रेग्युलर मेथडने जाऊया. 4 + 3 7, 8 9 10. 10 डिवायडेड बाय काय होणार सांगा, 4 होणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळतं, 2.5 मिळतं. बरोबर आहे ना. तेच आन्सर मी काय करू शकतो सांगा, पहिला नंबर आणि शेवटचा नंबर 4 + 1 5 डिवायडेड बाय 2 करायचं, आपल्याला आन्सर डायरेक्टली मिळतं. मला विचारलं कोणीतरी, काय विचारलं सांगा, 1 ते 25 काय काढा, ऍव्हरेज काढा म्हणून सांगितलं. तर ट्रिक काय सांगा, तर पहिला नंबर घ्यायचा, लास्टचा नंबर घ्यायचा, 26 झाला. आणि जर त्याला काय केलं सांगा, माझा माऊसचा प्रॉब्लेम आहे, नाही 26 ला मी काय करणार, 2 ने डिवाइड करणार, आन्सर आलं मला. आता तुम्ही काय केलं असतं, 1 + 2 + 3 + अप टू 25 केलं असतं, त्याच्यामध्ये तुमची 5 मिनिटं गेली असती. ओके, तर ही एक सिंपल मेथड आहे बघा. फक्त इथे कंडिशन काय सांगा, की तुमचे जे नंबर्स आहेत ते कॉन्झिक्युटिव्ह क्रमवार संख्या असायला. ओके, तरच आपण ते काय करू शकतो, काढू. क्लिअर, सगळ्यांना क्लिअर? येस सर. Yes, sir. ओके, दुसरं काय सांगा, समजा आपल्याकडे कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स आहेत, असे नंबर आहेत समजा, आणि याचं ऍव्हरेज काढायला सांगितलं. तर मी काय करणार सांगा, फर्स्ट आणि लास्ट नंबर घेणार आणि त्याला डिवायडेड बाय काय करणार, ऍड करणार आणि डिवायडेड बाय 2 करणार. ओके, सेम आपल्याला ट्रिक ह्याच्यामध्ये पण चालू करतो. आता लकीली इथे काय सांगा, जे ऑड नंबर आहेत त्यांची संख्या पण ऑड आहे, त्यामुळे डायरेक्टली पण आपण सांगू शकतो मधला नंबर काय असणार आहे, त्याचं ऍव्हरेज असणार आहे. ही पण एक ट्रिक झाली, लक्षात आहे ना. पण तिथे जर समजा ऑड नंबर ऑड संख्येमध्ये नसतील, समजा इथे पुढचा नंबर दिला 11, तर आपण काय केलं असतं, 11 + 1 12 डिवायडेड बाय 2, म्हणजे आपला आन्सर काय येणार सांगा, 6 आहे. ते आपल्याला कसं मिळू शकतं, त्या मधल्या 2 नंबरची काय करू शकतो, बेरीज करून. ही ट्रिक तुमच्या पुस्तकामध्ये वगैरे कुठेतरी असेल, पण मला वाटतं त्याच्यापेक्षा ही ट्रिक आपली बेस्ट आहे. ओके, कॉन्झिक्युटिव्ह नंबरसाठी, म्हणजे क्रमवार जर संख्या असेल ना, तर ही ट्रिक तुम्हाला काय पडणार आहे, खूप उपयोगी पडणार. सेम आपण याच्यासाठी वापरू शकतो, कोणासाठी सांगा, इव्हन नंबरसाठी वापरू शकतो. सेम. ओके, समजा आपल्याला इव्हन नंबर दिले, कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर समजा दिले 2 4 6 8 10 दिले, तर मी काय करणार सांगा, याचं जर मला ऍव्हरेज काढायचं असेल तर नंबर काय करणार, फर्स्ट नंबर सेकंड लास्ट नंबर 12 डिवायडेड बाय काय करणार, 2 करणार, आन्सर येणार माझं 6 येणार. क्लिअर, हे समजलं सगळ्यांना, परफेक्ट. हो सर. वापरायचंय, नुसतं समजून काय फायदा नाही. जर तुमचं काम जर फास्ट व्हायला पाहिजे, प्रॉब्लेम जर पटकन सोडवायला पाहिजे, तर हे सगळं तुम्ही काय करायला पाहिजे, वापरायला पाहिजे. ओके, नंतर दुसरं काय बघा,
ऍव्हरेज ऑफ फर्स्ट एन नॅचरल ही जी ट्रिक आहे ना कुठल्याही नंबरसाठी चालते. मधलं समजा मधून मी चालू केलं 14, 16, 18 तर चालू शकते. कुठली सांगा? फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवायडेड बाय 2. कुठलाही ऑड नंबर, कुठलाही कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर किंवा कुठलेही हे नंबर कॉन्झिक्युटिव्ह नंबर त्याच्यासाठी चालू शकते. पण पुढची जी मी सांगतोय ना ते फर्स्ट एन नॅचरल नंबर साठी चालणार आहे. हे समजा मला काय सांगितलं सांगा 1, 2 समजा 30 सांगितलं तर मी काय करणार सांगा नंबर ऑफ नंबर्स किती आहेत 30 आहे. मी काय करणार 30 प्लस 1 करणार डिवायडेड बाय 2 करणार. ओके हे कशासाठी? फर्स्ट नंबर फर्स्ट नॅचरल नंबरसाठी. मगाची ट्रिक आहे ती कशासाठी होती सांगा? कुठलेही नंबर घेतले तरी चालतात, कुठलेही नंबर घेतले चालतात बदले, पण ते कॉन्झिक्युटिव्ह असायला पाहिजे. ओके पण ही जी ट्रिक आहे ती कशासाठी? फर्स्ट पासून पहिल्या नंबर पासून चालू व्हायला पाहिजे किंवा ऑड नंबर म्हटलं तर 1 पासून चालू, इव्हन नंबर म्हटलं तर 2 पासून चालू. तर त्याच्यासाठी इव्हन नंबर असेल तर फक्त n+1 करायचं. आता इथे पण बघा डायरेक्टली कसं आन्सर मिळू शकतं ते बघा. विदिन 15 सेकंड मध्ये तुम्ही आन्सर काढू शकता. समजा मला सांगितलंय की याचे ऍव्हरेज काढा 1, 3, 5, 9 केला त्याचे ऍव्हरेज काढा म्हणून सांगितलं तर मी डायरेक्टली आन्सर काढू शकतो. किती काय सांगणार आन्सर? किती सांगणार आन्सर त्याचं? पटकन सांगा मला. 4. 4 येणार? 4. कसं 4 येणार? 5 5 येणार का 4 येणार? 4. 5 हा सर 5 येणार. 4. 4. किती येतं आधी इथे बघा 5 प्लस 3 किती येतात? 8 येतात आणि 18 येतात. बरोबर आहे? 5 सर. Yes. का 5? सर इथे किती होते बघा 5, 3, 8 आणि 9 आणि 1. माझे नंबर चुकले माझे नंबर चुकले म्हणून आपला आन्सर चुकला. कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर पाहिजे मला. ऍव्हरेज ऑफ फर्स्ट एन ऑड नंबर किती नंबर आहे? किती नंबर आहे? 4. 4. 4 समजा मी त्याच्यामध्ये 9 ऍड केले किती झाले त्याचं? 5 येणार. ओके म्हणजे याचं डायरेक्टली आन्सर सांगू शकता तुम्ही. मला कोणीतरी विचारलं सांगा 1 to समजा 13 विचारलं आन्सर किती येणार? 7 येणार. डायरेक्टली सांगू शकतो. तसंच इव्हन साठी इव्हन जर तुम्हाला नंबर दिलेत ना समजा मला सांगितलं याचं ऍव्हरेज काढा म्हणून 2, 4, 6, 8, 10 आणि 12 सांगितलं. किती नंबर्स आहेत? 6 नंबर. 6 मध्ये एक नंबर ऍड करायचा. आन्सर काय? 7 नाही तर तुम्ही तुमच्या मेथडने गेला तर कमी वेळ लागणार का हे मेथडने कमी वेळ लागणार? एकदम कमी लागणार की नाही वेळ? हा विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्ही काढू शकता. ओके तर हे तुम्ही पाहिजे तर स्क्रीनशॉट घ्या. हे सगळं लक्षात ठेवा म्हणण्यापेक्षा वापरा तर तुमचा खूप फायदा होणार आहे. ओके घेतलं सगळ्यांनी स्क्रीनशॉट? Yes, हो sir. सर. कोणीतरी ग्रुपवर पण पाठवायला हरकत नाही. नंतर पाठवा. ओके तर पहिल्या लेवलमध्ये मी काय घेतो सांगा तर एकदम सिंपल क्वेश्चन घेतो. ज्याच्यातले कुठले तुम्हाला जमणार नाही ते मी घेतो. पहिला जमेल सर. दुसरा जमेल तिसरा जमेल. बघा सगळे एकदम आहेत बघा सिंपल आहे. ओके फक्त मला सांगा 9वा कसा काढणार ते सांगा. थोडासा वेगळा आहे म्हणून 9वा घेतो. काय करावं लागेल? ऍव्हरेज दिलेलं आहे 2 नंबरचं 20 आहे. ऍव्हरेज जर 2 नंबरचं 20 असेल तर त्यांचं सम किती असायला पाहिजे? 40 असायला पाहिजे. 40 ओके त्याच्यापैकी एक नंबर जर 25 असेल तर डेफिनेटली असणार आहे 15 आन्सर येते. 15 ओके समजलं? याच्यासाठी तुम्ही काय वापरू शकता? कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर ही ट्रिक वापरू शकता. ओके क्लिअर सगळ्यांना? परफेक्ट हो सर. परफेक्ट पाहिजे तर
हे मला घ्यायची गरज पडणार नाही. घ्यायची गरज पडणार हे क्वेश्चन. No, sir. No, sir. ओके. No, sir. स्क्रीनशॉट मारणार, स्क्रीनशॉट घ्या आणि करा ते. घेतलो ओके. सर. ओके. नंतर नेक्स्ट घ्या मीडियम लेवल. एक तरी घ्या सर, एक घ्या. हा, सगळेच घेऊ. सगळेच नाही शक्य होणार. ओके. इथे दोन काय तरी दिलंय घ्या, बघा? दोन. ओके. पहिला सांग. पहिला द एव्हरेज ऑफ 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर इज 7. 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर इज 7. तर कॉन्झिक्युटिव्ह नंबर साठी आपण काय वापरलेलं सांगा? त्याचं 7 आहे. 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबरचं 7 आहे. कसं करणार तुम्ही? काय करावं लागेल आपल्याला? त्याच्या आधीचे आणि नंतरचे नंबर्स लिहून घ्यायचे. आधीचे आणि नंबरचे नंबर 7चं. 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे त्याची बेरीज किती होणार सांगा? 28 होणार. 28. 28 होणार. 28. आणि कॉन्झिक्युटिव्ह नंबर दिले तर तुम्ही कुठली मेथड वापरता बघा? पहिला नंबर x, दुसरा नंबर x+1, बरोबर? बरोबर असं वापरता. हो, sir. तिसरा नंबर x+2 आणि चौथा नंबर x+4, 3. हे जर हा. बघितलं तर 1 2 3 4 4x झाले प्लस 6 इक्वल टू 28. बरोबर? म्हणजेच काय होणार सांगा इथे? 4x. माझं चुकलं कुठे? 3 2 5 आणि 1 6. 1 2 3 4. 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर इज 7. बरोबर आहे. 728. ओके. ओके. तर हे आपल्याला काय होणार? 6 वजा होतात. इथे काय होणार आहे? मायनस होणार आहे. बरोबर आहे? बरोबर आहे का? हो. Yes. हो, सर. हो, मग sir. ऑप्शन हो, sir. नंबर काय आहे ना सांगा? 4 पंच 20, 4 पंच 20. पहिला 5 पाहिजे आहे ना? नाही, मग काहीतरी चुकलंय माझं, देताना चुकलंय इथे. मग काय चुकलं माझं? नाही चुकलं. Sir, 4x plus 7. 7 तिथे चुकलं. ओके. 6 केलं मी. 7 कसं आहे ना? 4x+7 नाही आहे ना? 3 2 5 आणि 1 6 घेतो. हा, हे चुकलं माझं. 7 देताना चुकलंय. हे 7 देताना चुकलं. 9 चोक 36 केले समजा. 36 केले तर होऊ शकतात. नाही, 6 चोक 40 केले तर होऊ शकतात. -3 44. 10 चोक 40. ओके. इथे 10 यायला पाहिजे होते ऍक्च्युली. चुकून मी 7 दिले. ओके. हा दिलं तर आपलं बरोबर येईल. काय होणार सांगा? 4x + 3 = 40. Therefore 4x is equal to 44. Therefore x is equal to 11. या मेथडने पण तुम्ही जाऊ शकता. ओके. सर 4x = 36 होईल ना? 34 सॉरी. 34. हा, तरी पण माझं चुकणार होते. ओके ओके. हा नंबरच मी घेताना चुकवलाय. दोन नंबर. परत एकदा मी कॅल्क्युलेट करून तुम्हाला देतो नंबर. 7 नंबर चुकलाय माझा. 7 नंबर चुकला. 7 नंबर 7 चोक 28 येतात. 28 न 6 गेले तर किती येतात? 22 येतात. 22 चुकतं आपलं. 6 घेत. अरे, कोणाचा माईक चालू आहे? माईक कोणाचा चालू आहे? देताना मी चुकलो. 6 चोक 24. 24 6 नाही. 8 8 चोक 32. 32 6 गेले 26 होता. 9 8 सर कोणाचं तरी मॅच चालू आहे, समजत नाही. अरे, माईक कोणाचा आहे? मी बाहेर काढू का? माईक ज्याचा चालू आहे डिस्टर्ब करू नका प्लीज. ओके. चालेल. इथे हा नंबर मी चुकवलाय. दुसरा कुठला तरी कॅल्क्युलेट करून मला बघावं लागेल. x + x+1 + x+2 + x+3. ओके. म्हणजे आपले काय होतात सांगा? 4x + 6 होतात. 6 मायनस केल्यावर मला याच्यामधला भाड्यामधला हे यायला पाहिजे. नाही होणार. हे चुकणार.
ओके, आपल्याला 5 घ्यावं लागतं कारण 6 वजा केल्यावर आपलं तेवढं नाही. अरे कोणाचं आहे मायगा? सर ऐकायला येत नाही सर. येस सर, सर आवाज नाही ऐकायला येते. येते. ओके, आता येतो आवाज? आवाज येतो आता? हो सर. येस सर. ओके. हा माझा प्रॉब्लेमच हो चुकलेला. सर. हा काढून टाका, प्रॉब्लेमच चुकलेला, मी चुकून घेतलाय तो. कारण 6 वजा केलं ना एखाद्या नंबर मधनं आणि ज्याला आपण मल्टिप्लाय करतो त्याच्यातनं जर 6 वजा केला तर डिवायडेड बाय 4 केव्हाच येणार नाही. हा परफेक्ट स्क्वेअर परफेक्ट नाही होणार डिव्हिजन. सर तर हा घेऊ नका प्रॉब्लेम. ओके, सर बोल. ह्याच्या जागी दुसरा नंबर घ्या ना कुठला? आणि ते सोडून नाही दाखवा. नाही घेतला तरी नाही होणार आहे. एक लक्षात घे, आपण जर समजा 8 घेतला तर 8 चोक काय होते 32 होतात बरोबर. त्याच्यातनं जर आपण काय हो. केलं समजा 6 वजा केले तर डिव्हिजन 6 बाय वाजता. 7 होणारच नाही केलं. ओके, त्यामुळे हा प्रॉब्लेम काढून टाका. मी दुसरा बघून मी तुम्हाला हे देतो. मी आज गडबडीत थोडेसे प्रॉब्लेम बनवले. ओके, चालेल, तो सोडून द्या प्रॉब्लेम. दुसरा बघा, त्याच्या पुढचा जमेल का? मी सोडवायला पाहिजे. ऍव्हरेज ऑफ 8 नंबर इज 20. म्हणजे सम किती आलं? 160. इफ वन नंबर इज रिमूव्ड द न्यू ऍव्हरेज इज 18. 18 म्हणजे काय आलं? कितीचं ऍव्हरेज झालं ते? कितीचं ऍव्हरेज झालं? 7चं झालं, बरोबर आहे ना? याचं किती ते सांगा मला. याचं आन्सर किती येतं? 126. 126. म्हणजे आपल्याला याच्यातनं हे वजा केले की तो नंबर मिळणार आहे. मी काय म्हणतो, लक्षात आलं? येस सर. हो सर. सर परत सांगा ना एकदा. इथे बघा, एकदम सिंपल प्रॉब्लेम मी घेतो. समजा 5 नंबरचं ऍव्हरेज आहे ते 10 आहे. 5 नंबरचं ऍव्हरेज आहे ते 10 आहे. म्हणजे किती आले त्याचे सम? 50. बरोबर आहे? 50. ओके, त्याच्यातला एक नंबर जर मी काढला, ओके, तर त्याचं ऍव्हरेज होतं ते 9 होतं. सांगा, 4 into 9 सर किती होतं? समजलं नाही येते. नाही सर. 36. ओके, म्हणजे त्याच्यामधला नंबर कुठला असणार? तो काढलेला नंबर कुठला असणार? 14 असणार. क्लिअर? हो येस सर. ओके, पुढचा प्रॉब्लेम बघा जो मी सोडवलेला आहे. सर ओके, 4 कसा आला तिकडे? अरे एक नंबर कमी केला तर किती नंबर होणार आहे? 4. अच्छा. 5 नंबर होते, एक नंबर कमी केला किती होणार आहे? हो 4 येणार. ओके फोर. ओके, नंतर तिसरं तुम्हाला यायला हरकत नाही. ओके, नंतर चौथं बघा, द ऍव्हरेज एज ऑफ 3 पेपर इज 30. म्हणजे बेरीज किती आली सांगा? बेरीज किती आली? 90 झाली. 90. If one person is 40 years old, then total age of other two, म्हणजे याच्यातनं मी काय करणार आहे? 40 years वजा करणार, राहिलेल्या दोघांचं सम किती असणार आहे? किती असणार आहे? 50. हे मध्ये कोण मेसेज पाठवतो ना, मी त्यांना बाहेर काढणार ना, सांगतो. जे सिरियस आहे त्यांनीच राहा ना, की बाकीच्यांनी बाहेर पडा. मला 1-2 स्टुडंट असले तरी चालते. मेसेज कोण पाठवतो ना, मी येस सर बाहेर काढणार. डिस्टर्ब होत. प्रत्येक लेक्चरला सांगा. तुम्ही सिन्सिअर नाही आहेत का रे? तुमची एक्झाम आली आहे ना 9 फेब्रुवारीला, आणि मी जीव तोडून फ्री मध्ये तुम्हाला शिकवतोय. त्याचं पण काय नाही तुम्हाला. जे मेसेज पाठवतात त्यांनी बाहेर पडा. मी त्यांना ब्लॉक करून टाकेन, नाही तर बघा कुठल्याच क्लासला घेणार नाही त्यांना मी. ओके, हे समजलं तुम्हाला सगळ्यांना बाकीच्यांना? समजलं? येस सर. येस sir. सर. 5वा सोडवायला पाहिजे. येस सर. येस सर. येस सर. सोडवायला पाहिजे. कशाला सोडवायला पाहिजे? येस सर. नको नको Total- नको.
नको टोटल सर नको फ्रॅक्शन काढायचं डिवायडेड बाय sir. काय नको सर नको ओके नंतर सिक्स नंबर सर सोडवा. the Yes, average sir. of 5 student is 60 average of सोडवा 5 sir. student is 16 म्हणजे टोटल किती आले 300. झाले. if one student score 70 what is the total marks of the सिंपल आहे ह्याच्यातनं काय करायचं 70 वजा करायचं आपल्याला काय 230. मिळणार 230 मिळणार क्लिअर हा सर किती बघा येस सर. ऍव्हरेज ऑफ 7 नंबर इज 25 फाईन इज टोटल एकदम इझी किती येणार 175. 175 एकदम सिंपल हे थोडीशी मीडियम लेवल होती म्हणजे तरी पण सिंपल होते ओके आता पुढे आपण ह्याच्यातले कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे पहिलं घ्या पहिलं फाइंड द ऍव्हरेज ऑफ 10 नॅचरल नंबर आपण बघितलं ना नको सर फॉर्म्युला वापरायचा हे करायचं ओके नंतर पुढचं ऍव्हरेज ऑफ 3 नंबर इज 40 सर थर्ड घ्या थर्ड घ्या ओके द बॅट्समॅन ऍव्हरेज इज 10 मॅचेस इज 35 म्हणजे त्याचा स्कोर किती आला 350 झाला if he scored 90 run in the next match म्हणजे टोटल किती आलं त्याचं 9 5 14 440 आलं या टोटल मॅच किती आता टोटल मॅच किती झाल्या 11 झाल्या ओके टोटल किती आले 440 डिवायडेड बाय 11 केलं की त्याचं काय मिळणार मला ऍव्हरेज मिळणार क्लिअर यस सर ओके Sir. 10 मॅच टोटल एवढं झालं 11व्या मॅच मध्ये एवढं मिळालं म्हणजे टोटल एवढं झालं 11 मॅच सम डिवायडेड बाय नंबर काढा झालं पुढचं सर कुठलं पाहिजे लास्ट 12 घेऊया आधी 2 मध्ये द ऍव्हरेज वेट ऑफ 4 पेपर्स इज 60 म्हणजे टोटल किती आलं त्याचं 240 झालं बरोबर 240 a fifth person join and the new average becomes 62 आता किती लोक झाली 5. काय लोक झालं म्हणजे काय आलं टोटल किती आलं आता क्लिअर अगोदर किती होतं 240 आता किती आलं 310 झालं म्हणजे त्याचं वजन किती असणार त्याचं 70 70 असणार नाही समजलं समजलं सर समजलं नवीन समजून द्या सर. प्लीज ओके बघा परत बघा एकदा सांगा मध्ये बोलू नका प्लीज 4 माणसांचं ऍव्हरेज 60 आहे म्हणजे टोटल किती आलं 240 आलं एवढं समजलं आता नवीन माणूस एक त्याच्यामध्ये जॉईन झाला म्हणजे किती माणसं झाली 5 झालं त्यांचं ऍव्हरेज किती आलं 62 झालं म्हणजे टोटल किती आलं याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर मला किती मिळतं 310 अगोदरचं वेट किती होतं एवढं होतं आणि आताचं एवढं झालं म्हणजे 70 त्याच्यामध्ये वाढले म्हणजे 5व्या माणसाचं वजन काय असणार आहे 70 असणार आहे क्लिअर ओके ओके आता कुठलं सोडवायला पाहिजे सोडवायला पाहिजे 14 The average mark in the math for a class of 30 student is 75 मी काय करणार 30 into 75 करणार किती होतं सांगा मला 2250 झालं if the teacher at his own marks of 85 what is the new average मी काय करणार त्याच्यामध्ये 85 ऍड करणार आणि आता माणसं किती आली 31 झाली ओके डिवायडेड बाय 31 जे काय आन्सर येईल ते येईल समजलं काय ते समजलं यस सर हो सर. यस सर. आणि कुठलं पाहिजे 15. 15 पाहिजे ऍव्हरेज ऑफ फॅमिली ऑफ 5 मेंबर इज 40 म्हणजे किती आली त्याची टोटल किती आली 200. 200 if the new Sir, average paper केव्हा आहे? 2 मिनिट if a baby is born the new average become 35 म्हणजे किती आले सांगा माणसं किती आली 35 6 माणसं झाली ओके
त्याचं किती होत आहे? 210 होतं. म्हणजे त्या बेबीचं वय किती, एक वजन किती असणार आहे? 10. 10. 10 असणार. क्लिअर? म्हणजे नवीन सरासरी Sir. मायनस करायचं का? हे काय झालं, नवीन हे गेला आणि हे जुनं वय झालं, हे जुनं वेट झालं ना. एक माणूस वाढल्यावर वेट काय झालं, वाढलंय ना. ओके. येस सर. थोडीशी आपण कठीण लेवल, थोडीशी कठीण, मी कठीण म्हणणार नाही. हा बोल. सर बेबीचं एज मग 10 येणार आहे का? 10 येणार आहे. तिथे न्यू बॉर्न ते काढून टाका, न्यू बॉर्नचं नसणार ते चुकून न्यू बॉर्न आलाय समजा. ओके. इथे बघा पहिलं जमेल नाही, पहिलं करूया आपण, पहिलं करा सर. करूया आपण. ओके. आणि तो पहिलं थोडासा वेगळा करा. क्वेश्चन आहे. ओके. इथे बघा आपल्याला काय सांगितलं सांगा. द ॲव्हरेज ऑफ 10 नंबर इज 25. 25 ॲव्हरेज म्हणजे सम किती आलं? सम किती आलं? 250 झालं. If one number is incorrectly recorded as 30 instead of 40. 30 लिहिलं instead of 40 लिहायला पाहिजे होतं. म्हणजे डिफरन्स किती आहे? आपण काय लिहिलं? 30 लिहिलं, लिहायला किती पाहिजे होतं? 40. 40. म्हणजे 10 त्याच्यात वाढवायचे काय त्याचा कमी डिफरन्स करायचे? आहे. वाढवायचे काय कमी करायचे? हा? सर 250 कसं आलं समजत नाहीये. अगं बाई, तुला मला बहुतेक 5वी मध्ये जाऊन बसवावं लागणार. 10 into 225 किती येणार? 250. 250. आता ऍक्च्युली 40 लिहायला पाहिजे होते, पण आपण 30 लिहिले. म्हणजे ऍड करायला पाहिजे काय वजा करायला पाहिजे? ऍड करायला ऍड करायला पाहिजे. म्हणजे किती होणार सांगा? 260. 260. आणि मुलं 260. किती आहे? 10 आहे. म्हणजे ऍव्हरेज किती होणार? 26. 26. ओके. पुढचा जमेल का? यस सर जमेल. काढा चला, थोडं बघूया किती जणांना जमतंय का. मला एक फॉर्म्युला माहित आहे का? वेग स्पीड इक्वल टू काय असतं? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम किंवा Distance upon अंतर distance. भागिले वेळ. वेळ. ओके. हा जर तुम्हाला माहित असेल ना, तर ते तुम्ही इझिली काढू शकाल. 20 बघूया आपण 20 येतात. आणि कोणाचं वेगळं ऑप्शन आहे? नो सर 20 येतंय. 20 येतं, बघूया आपण. त्याने काय केलं सांगा? ओके. त्याने काय केलं सांगा? 2 मिनिट. अरे 2 मिनिट थांबा ना जरा, मला बोल. मी थांबतो बोलायचा, तुम्हीच बोला आता. 20 सर. एकाने सांगितलं ना 20, बाकीच्याने कशाला सांगायला पाहिजे? ओके. तर 60 किलोमीटर डिस्टन्स 30 किलोमीटर पर आवर मध्ये केलं. म्हणजे त्याला किती तास लागले? 2 तास लागले. ओके. नंतर 60 किलोमीटर डिस्टन्स 60 किलोमीटर पर आवर मध्ये केलं, म्हणजे किती तास लागले? 1 तास. 1 तास. म्हणजे टोटल तास किती लागले त्याला? 1 तास सर. 3 तास. 3 तास लागले. 1 आणि टोटल डिस्टन्स किती आहे? 120. 120 आहे. डिवायडेड बाय 3 करणार. किती येणार आन्सर? 40. 20 नाही येणार. त्यामुळे कन्सेप्ट म्हणून मी तुम्हाला फॉर्म्युला दिला. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. इथे काय दिले त्यांनी सांगा? 60 किलोमीटर त्यांनी 30 किलोमीटर पर आवर ने हे केलं, म्हणजे त्याला 2 तास लागले. हे काय केलं? 60 किलोमीटर पर आवर ने केलं, म्हणजे 1 तास लागले. टोटल डिस्टन्स आपले काय होते सांगा? 60 + 60 म्हणजे 120 होत आहे. आणि टोटल टाइम किती मिळाला मला? 3 आहे. त्यामुळे डिवायडेड बाय काय होणार सांगा? 3 केलं की आपल्याला 40 मिळतं. त्यामुळे सगळ्यांचा आन्सर चुकलेलं बघा. म्हणजे तुमचे येस सर, आम्ही कन्सेप्ट तिथं 60 केलेलं. तेच ना, म्हणजे तुमचे कन्सेप्ट येस किती सर आम्ही क्लिअर आहेत ते 60 बघा. गेलेले. अरे पुरे ना बाबा, एकाने सांगितलंय ना. ओके. काय चूक झाली ती तुमचं तुम्हाला समजू दे, मला नको समजू दे. ओके. तर याचा आन्सर काय येणार सांगा? 40 येणार आहे.
त्यामुळे लक्षात ठेवा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हे लक्षात ठेवायचं. डिस्टन्स म्हणजे टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. ओके. नंतर आधी कुठला सोडवायला पाहिजे याच्यातला? सर पाचवं. Sir, last. Okay. A student Sir, scored an last. average of 80 marks in 5 subjects. म्हणजे काय Sir, होणार last. टोटल? अरे ऐकलंय ना, तो सोडवतोय नाही बाबा. लहान मुलासारखे तुम्ही 8वी मध्ये आहात, लहान मुलासाठी काय करता? इथे काय होणार सांगा? 400. 400. ओके. इफ हिज मार्क्स इन 4 सब्जेक्ट इज 875 वगैरे काय असेल तर आपण काय करणार आहे, तो सगळ्यांची 4 सब्जेक्टची काय करणार, बेरीज करणार. किती होते सांगा 4 सब्जेक्टची बेरीज? पटकन सांगा. कशाची सर? 320. सर 320. 320. हो सर, हे 320 येते. 320. 4 सब्जेक्ट, हे 4 सब्जेक्टचे मार्क्स. तर 5व्या सब्जेक्टचे मार्क्स काय कसे मिळणार मला? 80 सर. 80 80 मिळणार. sir. झालं. मायनस झालं. ओके. झालं, सगळ्यांना समजलं? येस सर. ओके. समजा. आता आम्ही काय घेतलं सांगा, वेगळा प्रॉब्लेम घेतलेला आहे. असे मी 5 ते 6 प्रॉब्लेम, बेस्ट प्रॉब्लेम आणलेले आहेत बघा, जिथे तुम्हाला डोकं थोडंसं चालवावं लागणार. मी चालू करू काय, ट्राय करणार तुम्ही? सर एक सांगा. ओके. क्वेश्चन वाचून घ्या. ॲव्हरेज मंथली सॅलरी ऑफ ए अँड बी 7,000. The average monthly salary of ओके. ॲव्हरेज मंथली सॅलरी ऑफ ए अँड बी किती आहे सांगा? 7,000 आहे. दुसरं आपल्याला काय दिलं, बी अँड सी ची दिली, बी प्लस सी इज इक्वल टू 8,5,0,0 दिले. आणि तिसरं आपल्याला काय दिले सांगा, ए प्लस सी दिलेले. किती दिले? 9,000. ओके. आपल्याला आता काय करायचंय सांगा, ए ची पाहिजे. कशी मिळणार, काय करू मी? हे जे सगळं मी ऍड केलं, तर मला काय मिळणार सांगा? 2a प्लस 2b. ओके. माझ्या माऊसला काय झालंय का? नाही. सर पण इथं ए प्लस बी इक्वल टू 14,000 दुप्पट नाही घ्यायचं काय? ऍव्हरेज आहे म्हटल्यावरती 14,000, 17,000 आणि 18,000 असं नाही होणार? आपण ऍव्हरेजचाच विचार करतो. ओके. दोघांचे ऍव्हरेज किती आहे ते काढतोय आपण. एचं बीचं ऍव्हरेज, हे ऍव्हरेज बघतो आपण. ए प्लस बी म्हणजे काय, ऍव्हरेज झालं बघतो. ओके. ओके. बघूया आपण, तरी पण बघूया, माझं चुकतं असेल तर बघूया. ओके. तर इथे मला काय मिळणार सांगा, इथे आपल्याला काय मिळत आहे? 5. सर 24,500. हा बरोबर. आपल्याला ए प्लस बी प्लस सी किती मिळालं आपल्याला? 24,500. 24,500 नाही, 2ab 2bc ते झालं, म्हणजे डिवायडेड बाय 2 केलं तर मला किती मिळणार? 250 हे मिळणार. ओके. हा सर बरोबर. ओके. आता मला माहित आहे की ए प्लस बी 7,000 आहे. मी जर ए प्लस बी ची घातली तर मला सी चं मिळेल. हो सर. ओके. समजलं सगळ्यांना? आणि जर मला सी चं मिळालं, त्याच्यावरनं मी काय करू शकतो, सी ची व्हॅल्यू इथे घातली तर मला कुठली मिळू शकेल? ए ची मिळू ए आणि बी ची. मगाशी कोणी विचारलेलं, तर माझं काय चुकतंय का त्याच्यात? बरोबर आहे ना? हो सर बरोबर आहे. मला फक्त वाटलं त्याचं दुप्पट b/2 इक्वल टू 7,000 असं करायला हवं असं वाटत होतं. ठीक आहे. क्लिअर. ओके. इथे बघा, हे जमेल का बघा? मीच करू चालू? मीच करू? हो. ओके.
द ॲव्हरेज एज ऑफ फादर मदर अँड देअर डॉटर इज 4 years अगो ऑज 30 years. 30 years. ओके. आपल्याला समजा एफ लिहिलं मी 4 वर्षापूर्वी. बरोबर आहे? बरोबर आहे? मी काय लिहितो ते समजतंय का सगळ्यांना? यस सर. Yes, sir. हा? हो समजलं. सर. डिवायडेड बाय 3 केलं तर मला सर किती नीट मिळतं? समजावा. अरे 4 years अगो. तुझं वय किती आहे? तुझं वय किती आहे? अरे नीट समवा 14. म्हटलं तू बोल. 14 आहे. 4 वर्षापूर्वी किती होतं तुझं? 13 आहे माझं. 13 आहे. 4 वर्षापूर्वी किती होतं? 10. Nine. हा? Nine. 9. ते कसं काढलं 9 ते? 9 कसं काढलं तू? मायनस करून. मग सेम इथे केलं ना मी. काय सांगणार आहे? हे 4थीतल्या मुलाचे क्वेश्चन झालेत. ओके. 4थीतल्या मुलात ते 5वीच्या मुलातले क्वेश्चन झालेत. 13 होतं तर 4 वर्षापूर्वी किती होतं? तसंच वडिलांचं वय एफ आहे तर No, त्याच्यातनं no, वजा no. मी 4 केले. एम मदरचं वय आहे त्याच्यातनं 4 वजा केले. ओके. म्हणजे मला काय मिळालं सांगा? एफ प्लस एम प्लस डी इक्वल टू 3 त्या बाजूला घेऊन घेतलो मी. 90 झाले. आणि हे 4 4 4 12 होतात. हे निगेटिव्ह 12 आहे. ते त्या बाजूला गेलं की काय होणार सांगा? पॉझिटिव्ह 12 होणार आहे. म्हणजे किती पॉझिटिव्ह आले? सर पेपर कधी आहे? ओके. दॅट ऑफ मदर अँड डॉटर 6 years अगो 25. आपल्याला काय सांगतं? 6 years अगो. 6 years अगो म्हणजे काय होणार सांगा? मदरचं -6 प्लस डॉटरचं -6 डिवायडेड बाय किती येणार? 2 येणार. इक्वल टू काय येणार सांगा? ओके. समजलं? म्हणजे इथे काय झालं आपलं? 50 झालं. 50 प्लस काय होणार सांगा? 12 होणार. म्हणजे किती होणार? 52 होणार. बरोबर? 52 होणार. हे कोणाचं आहे सांगा? मदर आणि डॉटरचं. हे जर आपण ह्याच्यातनं सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला कोणाचं मिळणार? कोणाचं मिळणार? डॉटर. डॉटरचं नाही. कोणाचं मिळणार? फादरचं मिळणार. फादरचं. इथे कोण आहे? Daughter. फादर मदर आणि डॉटरचं दिलेलं आहे आपल्याला. आपल्याकडे कोणाचं आहे? मदर आणि डॉटरचं आहे. फादर. फादरचं मिळणार. क्लिअर? क्लिअर? यस क्लिअर? सर. Yes, sir. यस सर. ओके. बघा वाचून बघा. समजून द्या सर. 12 ओव्हर्स मध्ये रन रेट होता तो 5.5 होता. रिमेनिंग 38 ओव्हर्स मध्ये 300 रन आपल्याला टोटल टार्गेट काढायचं आहे. तर त्याचा रन रेट किती असावा लागेल? ओके. रन रेट किती असावा लागेल? इथे बघा काय करूया आपण? 12 ओव्हर्स मध्ये 5.5 होता म्हणजे रन्स किती आले ते काढू. 12 × 5.5 किती येतं आन्सर? 6.6. 6.6 नाही 66.0. 66.0 येईल सर. जे 66 झालंय. ओके. आपल्याला किती रन्स पाहिजे टोटल? 300 पाहिजे. पण त्याच्यातले ऑलरेडी किती झालेले आहे? 66 झालेले आहेत. ओके. राहिले किती? सर 66 कसं घेतला? अरे इथे काय काढलं मी? 12 ओव्हर मध्ये किती रन्स काढले मी? 66. 66. आणि आपल्याला टोटल किती पाहिजे? 300 पाहिजे. मग 66 त्याच्यातनं मी काय करणार? वजा करणार. म्हणजे मला किती रन्स काढायचे आहे? 234 रन्स काढायचे आहेत. किती ओव्हर्स मध्ये काढायचे आहे? 30 ओव्हर्स मध्ये काढायचे. मग त्याचं ऍव्हरेज किती येणार? ते हे मल्टिप्लिकेशन होत असेल तर मिळणार काय ते. डिव्हिजन केलं की मिळणार तुम्हाला. क्लिअर? क्लिअर? हो, sir. हो यस सर. सर. मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे? Very, Easy, very, easy. very easy.
इझी इझी नाही, व्हेरी 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 काय इझी. व्हेरी इझी सर. व्हेरी 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 मोस्ट इम्पॉर्टंट. नेक्स्ट बघा, अ स्टुडंट स्कोर वॉज इनकरेक्टली मोस्ट रेकॉर्डेड इम्पॉसिबल. 75 इंस्टेड ऑफ 65. 75 कोर्स आपण लिहिला, पण ऍक्च्युली किती पडलेले त्याला मार्क्स? 65 पडले. 60. Because of this error, the class average increased by 0.5 marks. What is the total number of students in the class? कसं करणार? आपलं हे काय झालं सांगा? समजत नाहीये सर. ऐक ना, सांगतो ते ऐक ना सारखं. आपण काय केलं सांगा, एका स्टुडंटला मार्क्स पडलेले 65, आपण लिहिले किती सांगा? 75 लिहिले. ओके, त्यामुळे आपलं काय झालं सांगा, जे ऍव्हरेज आहे ते इन्क्रीज झालं. कितीने इन्क्रीज झालं? 0.4 मार्क्सने काय झालं? इन्क्रीज झालं. माझ्याकडे समजा 0.4 ने इन्क्रीज झालं सर. माझ्याकडे टोटल जे आहेत ना, ते समजा पहिलं टोटल, ओरिजिनल टोटल समजा काय होतं सांगा? यस होतं. बरोबर आहे? ओरिजिनल टोटल काय होतं? यस होतं. त्याला स्टुडंट आपण कन्सिडर केलं. समजा स्टुडंट आपल्याला स्टुडंट स्कोर करायचे, व्हॉट इज द टोटल. समजा स्टुडंट आपण यंग कन्सिडर केलं. ओके, आता माझं काय आलं सांगा, सम आहे ते कमी होणार का जादा होणार? आता यस मायनस काय होणार? जास्त होईल सर. जास्त नाही, कमी होणार ना. बरोबर. हे अगोदरचं सम, अगोदरचं ऍव्हरेज आणि हे आताचं ऍव्हरेज, एक डिफरन्स किती आला माझा? 0.4 आला. 0. नाही समजला? सर नाही समजत आहे. समजलंय सर. इथे बघा, माझं ओरिजिनल टोटल किती होतं? यस होतं. ज्याच्यामध्ये मी स्टुडंटचे मार्क्स किती लिहिलेले? 65, 75 लिहिलेले. ओके, टोटल स्टुडंट आपण कन्सिडर केलं, यन कन्सिडर केलं, तर ऍव्हरेज किती आलं? यस अपॉन यन झालं. एवढं समजलं? हो सर. ओके, आता काय सांगा, आपण 65 लिहायला पाहिजे होते. जर 65 लिहिले असते तर डेफिनेटली टोटल मधनं 10 काय होणार सांगा? वजा होणार आहे. मग काय होणार? डिवायडेड बाय एन केलं तर नवीन ऍव्हरेज आपल्याला मिळणार. जुन्या ऍव्हरेज मध्ये आणि नवीन ऍव्हरेज मध्ये 0.4चा काय डिफरन्स आहे. त्यामुळे काय होणार सांगा? यस मायनस यस प्लस 10 होणार डिवायडेड बाय एन इज इक्वल टू काय होणार सांगा? 0.4 होणार. बरोबर. बरोबर, एवढं समजलं? हो सर. एवढं समजलं? ओके, आता यस यस कॅन्सल झाले माझे, म्हणजेच मला काय मिळालं सांगा? 10 इज इक्वल टू 0.4 एन मिळालं. 0.4 मी या बाजूला घेऊन जातो, म्हणजे काय होणार सांगा? 10 डिवायडेड बाय 0.4 म्हणजे काय होणार? 4 इंटू 10 होणार, असं होणार. आणि हे जर हे 100 होतात, त्यामुळे स्टुडंटची संख्या किती असणार आहे? 25 असणार आहे. हे समजला प्रॉब्लेम तर तुम्हाला ऍव्हरेज परफेक्ट समजलं असं म्हणेन मी. हा, हो सर. काय परत सांगू? हा, हो सर. परत सांगू? सर परत सांगा. ओके, इथे बघा, परत बघा. सांगा सर. काहीच ओके समजत ओके. नाही सर. हे व्हाईट चार्ट कोणी चालू केलंय? व्हाईट चार्ट काय दिसतंय मला मध्ये मध्ये? यस डिस्टर्ब इथे बघा, होतंय. इथे बघा, इथे बघा. पहिल्यांदा मार्क्स किती होते सांगा? 75 होते. ऍक्च्युली 75 त्याला पडले नव्हते, तेव्हा टोटल काहीतरी असणार, ते आपण यस मानलं. स्टुडंट सर आपण त्याला यन 65 पडलेले. अरे ऐक ना, मी काय सांगतोय ते, त्याला 65 पडलेले, पण आपण लिहिले किती? 75. 75. सर तेव्हा काहीतरी 75 का लिहिले? आता त्यामुळे आपल्याला काहीतरी सम येणार आपलं. ओके, तेव्हा आपलं सम येणार आणि डिवायडेड बाय सर नंबर ऑफ. 75 का लिहिलं? अरे का लिहिलं म्हणजे मी चुकून लिहिलं. त्याने काय सांगितलं सांग? रेकॉर्डेड ॲज बाय मिस्टेक म्हणून लिहिलं.
त्याने चुकून काय लिहिले सांग 75 लिहिले. का लिहिले ते मला माहित नाही, चुकून लिहिले त्याने. समजलं? कोणी लिहिले 65 सर? तू लिहिले शाणे. अरे प्रॉब्लेम मध्ये आहे ना बाबा. Problem सॉरी मध्ये सर. काय रे बाबा तुम्ही, एवढं मला याच्यामध्ये शिकवावं लागेल ना तर कठीण आहे तुमचं. स्कॉलरशिपला का बसता मग तुम्ही? एवढे क्वेश्चन, एवढे फालतू क्वेश्चन विचारता तर स्कॉलरशिपला बसून काय फायदा आहे तुमचा? कशी होणार स्कॉलरशिप तुमची? प्रॉब्लेम समजत नसेल तर सोल्युशन कसं मिळणार तुम्हाला? येस सर शिकवा जाऊ द्या. कठीण आहे तुमचं मग. ओके, तर ऍक्च्युली लिहायला पाहिजे होते 65, त्याच्याबद्दल लिहिले 75. त्यामुळे आपलं टोटल समजा आपण कन्सिडर केलं, यस कन्सिडर केलं, नंबर ऑफ स्टुडंट काय आहे सांगा यन आहे, तर हे आपलं ऍव्हरेज मिळालं. पण जर आपण 65 लिहिले असते तर डेफिनेटली सम मधनं किती वजा झाले असते? 10 वजा झाले असते. ओके, आणि डिवायडेड बाय सर हा 10 वजा झाले. येईल का सर? 10 का वजा होणार? तर 75 आणि 65 मध्ये 10चा डिफरन्स आहे, त्यामुळे 10 काय होणार? वजा होणार. आणि याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो काय आहे सांगा? 0.4 आहे. आणि हे जर इक्वेशन तुम्ही सोडवलं, यस यस मायनस 10 अपॉन एन इज इक्वल टू 0.4 सोडवलं, हे प्लस होणार. तर आपल्याला एन ची व्हॅल्यू किती मिळणार आहे? 25 मिळणार. ओके, 10 मिळेल सर. सर 25 कसं काय सर? मला एवढ्या खालीपर्यंत जाता नाही येणार, हे कसं आलं वगैरे ना. सर 25 कसं काय? एक काम करा, एवढ्या खाली जायचं असेल ना, मला 5,000 रुपये द्या, मी दररोज तुमचे क्लासेस सगळे बेसिक पासून घेतो. मग ते एवढं जर तुम्हाला जमत नसेल ना, नका सर एवढे पैसे नाही. हे 25 कसे आले, ते 10 कसे आले, एवढं जर समजत नसेल तर कठीण आहे तुमचं. मी तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन पासून शिकवू का? येस सर चालेल. नको सर. नको सर नको. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ द ॲव्हरेज स्कोर ऑफ 4 ग्रुप्स ऑफ 30, 40, 35, 45 स्टुडंट इज 70. हे दिलेलं आहे बघा. 30 जणांचे ॲव्हरेज किती आहे? 70 आहे. 30 जणांचे ॲव्हरेज आहे ते 70 आहे. 40 जणांचे ॲव्हरेज आहे ते 75 आहे. 35 जणांचे ॲव्हरेज आहे ते 80 आहे. आणि 50 जणांचं जे ॲव्हरेज आहे ते 65. तर आपल्याला काय होते? व्हॉट इज द ओव्हरऑल ॲव्हरेज ऑफ स्कोर ऑफ ऑल द स्टुडंट. मी काय करणार सांगा? याचं मल्टिप्लिकेशन करणार, याचं मल्टिप्लिकेशन करणार, याचं मल्टिप्लिकेशन करणार, याचं मल्टिप्लिकेशन. इथे मला काहीतरी ऍडिशन केल्यावर इथे आपल्याला काय मिळणार सांगा? इथे आन्सर मिळणार. आणि सर डिवायडेड बाय 65 कसं? 65 तिथे दिलंय ना बाबा, इथे दिलंय ना. प्रत्येकाचं ऍव्हरेज दिलंय. 30चं ऍव्हरेज किती आहे? 70 आहे. 40चं ऍव्हरेज किती आहे? 75 आहे. 35चं ऍव्हरेज किती आहे? 80 आहे. आणि 50चं ऍव्हरेज किती आहे? 65 आहे. ओके, तर मी काय करणार सांगा? याचं सम काढणार, याचं सम काढणार, याचं सम काढणार, सम. हे चारही सम मी एकत्र करणार, हे फायनल सम मला मिळणार. आणि डिवायडेड बाय काय करणार सांगा? नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंट काढण्यासाठी हे मी ऍड करणार. किती होतात बघा हे? 50, 90, 120, 155 ने मी त्याला काय करणार? डिवाइड करणार. ओके ओके, सर कोणाचं तरी मॅच चालू ते समजत नाही. सर आवाज नाही येत तुमचा. माझा आवाज नाही येत आहे? कोणाचं तरी माईक No, चालू sir. आहे. येतोय सर. ओके, चालेल. समजला हा प्रॉब्लेम? हो सर. हो सर. ओके, दुसरं काय विचारतात बघा, केव्हा केव्हा प्रॉब्लेम मध्ये काय विचारतात? समजा आपल्याला 15 विद्यार्थ्यांना
80 मार्क पडले. ओके, 10 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 70 मार्क्स पडले. 5 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 90 मार्क्स पडले. तर यांचं ऍव्हरेज काढायला विचारता. आपल्याला काय दिले सांगा? 80 80 80 80 किती वेळा दिलेलं आहे? 15 वेळा दिलेलं आहे. 70 70 70 10 वेळा दिलेलं आहे. 90 90 90 5 वेळा दिलेलं आहे. पण त्याचं ऍडिशन करणं कठीण आहे, खूप वेळ लागणार. मग आपण काय करणार सांगा? 50 इंटू 80 करणार, 10 इंटू 70 करणार आणि 5 इंटू 90 करणार. याचं जी सम येणार ना, ते प्रत्येकाचं तिन्हींचं सम मी ऍड करणार आणि डिवायडेड बाय मी काय करणार आहे? नंबर ऑफ स्टुडंट. इथे आपलं काय असणार सांगा? 30 स्टुडंट आहेत. ओके, असं पण तुम्ही काय करू शकता? करू शकता. तुम्हाला चार्ट दिलेला असेल, सर त्या तिघांची सम करायची का? ती तिघांची सम नंबर ऑफ स्टुडंट झाले ना. ओके, म्हणजे सर ते आलेले आन्सर याचा आन्सर येईल. याचं सम, हे सम केलं, हे मल्टिप्लिकेशन करून सम मिळणार आहे, याचं सम मिळणार आहे आणि याचं सम मिळणार. ते ऍड केलं की जे आन्सर येईल त्याला डिवायडेड बाय काय करणार आहे? नंबर ऑफ स्टुडंट करणार. क्लिअर? क्लिअर? ओके ओके. तर इथे माझे प्रॉब्लेम इथे संपले आणि मी सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे प्रॉब्लेम अतिशय चांगल्या प्रकारे मी हे करत असतो बघा. काय क्लिअर काय म्हणते? कोणतरी माईक चालू करतोय आणि मध्ये हे करतात, व्हाईस चॅट करताय. ओके, चालेल. तर मी हे करण्याचा प्रयत्न केलाय. लक्षात आहे? दुसरं लक्षात घ्या. कोण आहे या? कोण आहे या? सर तुमचा आवाज क्लिअर नाही येते. अजून क्लिअर नाहीये. हा मध्ये येतो कोणतरी आता माईक सर. चालू, माईक कोणतरी चालू केल्यावर येत नाहीये. कोणतरी माईक चालू करतो मध्ये मध्ये. ओके, क्लिअर समजलं एवढं? हो ओके. सर. हो सर. दुसरी गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की हो सर. काहींचे काय सांगा, कन्सेप्ट एकदम 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 सिम्पल म्हणजे क्लिअर नाहीच आहे. ओके, त्यांच्यासाठी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा. मी जीव तोडून तुम्हाला शिकवतोय, मनापासून शिकवतोय. ओके, पण जर तुम्ही छोटे छोटे क्वेश्चन मला विचारले तर मला ते नाही सांगताय. क्लिअर करता येईल पण त्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल आणि आपल्याकडे वेळ तेवढा नाही आहे. ओके, त्यामुळे दररोज तुम्ही काय करायला येस सर, पाहिजे? पुढच्या महिन्यात पेपर आहे. मी काय सांगतो ते ऐका ना, मला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. ओके, तर जनरली तुम्ही काय करायला पाहिजे बघा. मी तुम्हाला उद्या 9 चॅप्टरचं नाव फेब्रुवारीला सर. अरे गप्प बस ना जरा बाबा. तर मी तुम्हाला काय करतो, मी सकाळी जेव्हा एखादा टॉपिकचं नाव पाठवलं की तुम्ही काय करा, त्याच्यावर थोडी तरी स्टडी करा, कारण तुमच्या शाळेमध्ये बऱ्यापैकी झालेलं असणार आहे आणि त्याच्यानंतर इथे आला ना की तुमचं परफेक्ट होऊन जाईल ते. ओके, दुसरी गोष्ट, मी दर दिवशी टेस्ट देतोय पण टेस्ट मी फुकट नाही देणार आहे. ओके, कारण त्याच्यासाठी मला खूप वेळ द्यावा लागतो, शोधावं लागतं, कॅल्क्युलेशन करावं सर लागतं. पेपर कधी आहे? पेपर मी दररोज देतोय. आज पण ग्रुपवर टाकलाय, पण त्याच्यासाठी मी पर पेपर 30 रुपये घेतो. तुम्हाला जर परवडत असेल तर ती परीक्षा द्या, पण त्याच्यामध्ये चांगल्यापैकी एकदम एकदम मी चांगल्यापैकी क्वेश्चन, निवडक क्वेश्चन दिलेले आहेत. क्वेश्चन पेपर सोडवल्यावर तुम्हाला त्याचा आन्सर सर पण फीज भेटतो. कशी भरायची? ती ऑनलाईन आहे, माझ्याकडे काही पाठवायचे नाहीये. तिथे बाय नाव केलं की तुम्हाला UPI-ने, जीपेने, कशाने पण पैसे भरता येतात. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळे ऑप्शन आहेत तुमच्याकडे. ओके, सर नाही भरता येणार ना. आणि एक लक्षात ठेवा, ही जर टेस्ट तुम्ही सिलेक्ट करणार असाल, घेणार असाल तर काय करा, ती लिंक आहे ती तुमच्या मोबाईलवरच ओपन करा. नाहीतर तुम्ही दुसऱ्याच्या मोबाईलवरनं लिंक ओपन करणार, तिथे पैसे भरणार, तर तुमच्या मोबाईलवरती नाही येणार. रजिस्टर मोबाईल नंबर असावा लागतो. ओके, क्लिअर? हा, अशी हो दर सर. चॅप्टर वाईज मी टेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. ओके, साधारण 20 टेस्ट मी देणार आहे. 20 ते 25 टेस्ट होणार आहे. म्हणजे तुम्हाला साधारण जर प्रत्येक टेस्ट तुम्ही घेणार असाल तर 500 ते 600 काय पैसे तुम्हाला मोडावे लागतील. तुम्हाला शक्य असेल तर द्या, ते कंपल्शन नाही आहे. ज्याला प्रॅक्टिस करायची आहे तो टेस्ट घेईल आणि प्रॅक्टिस करेल.
ओके. तसेच मी इंटेलिजन्सवर पण देतोय. इंटेलिजन्सचा पण आज पण दिलेलं सिरीजवर. ओके. त्याच्यामध्ये 3 टेस्ट पेपर दिलेले आणि बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे 60 पेक्षा जास्त क्वेश्चन त्याच्यामध्ये होते. आणि ते सुद्धा मी तुम्हाला 30 रुपयामध्ये दिलेले. सर इंटेलिजन्सचे पण दिलेत की रे. त्याच्यामध्ये 30 रुपये भरायचे आणि घ्यायचे. मी त्याच्यामध्ये लिंक पण पाठवलेली आहे. कोणीतरी लिंक पाठवा रे परत एकदा. त्या टेस्टची लिंक पाठवा. तिथे फक्त क्लिक करायचं आहे. तिथे बाय नाव ऑप्शन येणार. बाय नाव ऑप्शन केलं की काय करायचंय तुम्हाला, ते युपीआयच्या वापराने जीपे वापरा, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड काही वापरा, त्याच्या सहाय्याने तुम्ही पैसे भरू शकता. सर इंटेलिजन्स डेमो दाखवाल का? काय ते त्याचा डेमो दाखवाल? काय डेमो कसं दाखवणार? करायचं? डेमो दाखवण्याचं काय का, तिथे लिंकवर क्लिक करायचं. सगळं तुम्हाला समजण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. कसं सर लिंक वापरायचं ते. पाठवली का? पाठवा, कोणीतरी पाठवा रे त्या टेस्टच्या लिंक, दोन्ही लिंक आज ग्रुपवर मी पाठवलेली. कोण पाठवतोय? कोण पाठवतोय का? आणि कोणाला ज्यांनी परचेस केली पण त्याला, ज्यांनी परचेस टेस्ट केली पण त्याला मिळत नाही असे कोण आहेत का? त्यांचे काय प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. मगाशी तुम्ही कोणतरी कुठले? झालं. तुम्ही कुठले आहेत? मी भारतातला आहे म्हणून सांगितलं की हो. त्या दिवस पण सांगितलं ना मी, इंडियन आहे मी. टाकली सर कुठला टेस्ट. कुठला आहे त्याच्याशी मतलब नाहीये. मी काय नॉलेज घेतो तेच घ्या चांगलं आणि परीक्षेमध्ये यशस्वी व्हा. ओके. सर इंटेलिजन्स वर लेक्चर कधी होणार आहे? इंटेलिजन्सवर सांगतो की रे मी, 2-3 दिवसात सांगतो मी तुम्हाला. ओके चालेल. ओके. कुणाला काय डाऊट आहे आणि काय विचारायचं आहे? नो सर. हो सर. हो सर. नाही सर. ओके थांबू मी. थांबतो मी, चला. ओके. ओके सर. ओके सर.